नमस्कार, मी डॉक्टर अर्चना, किलेशन थेरपिस्ट. खूप जणांच्या मनात किलेशनविषयीचे डाऊट्स आहेत, शंका आहेत. आपण यावर आज बोलूया. किलेशन थेरपी म्हणजे नेमकं काय? किलेशन थेरपी हे असा औषधांचा समूह आहे ज्याच्यामध्ये मेन औषध EDTA आहे आणि त्याच्याबरोबर सपोर्टिंग औषधं दिली जातात, जेणेकरून जिथे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स आहेत तिथे ते विरघळतात आणि कमी होऊन नाहीसे होतं. आता ब्लॉक्स कुठे कुठे असू शकतात? हृदयाच्या वाहिन्यांमध्ये, ब्रेनमध्ये, बाकीच्या अवयवांमध्ये असू शकतात. आपण एक एक ऑर्गन आपण बघूया. जसं हार्ट, हृदयाच्या बारीक वाहिन्या असतात, कोरोनरी आर्टरीज. ह्या कोरोनरी आर्टरीजमध्ये जर ब्लॉकेजेस झाले तर हृदयाला रक्त मिळत नाही आणि इस्चिमिया किंवा इन्फार्क्ट, मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा हार्ट अटॅक बसू शकतो. ज्यांना क्रॉनिक इस्चिमिया आहे त्यांना हार्ट किंवा कार्डिओमेगाली, हार्टला सूज येते. अशामध्ये हार्टचं जे फंक्शनिंग कॅपॅसिटी आहे ती कमी होते. फंक्शनिंग कॅपॅसिटी कमी झाली की पुढचे आजार जसं काय रिगर्जिटेशन किंवा स्टिनोसिस, वॉल स्टिनोसिस, लो इजेक्शन फॅक्टर, लो परफ्युजन, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सर्वात बेसिक ज्यांना हायपरटेन्शन डिटेक्ट झालं आहे, ज्यांचा BP 150च्या वरती आहे, स्ट्रेस फॅक्टर्स आहेत आणि ज्यांना BPची औषधं चालू केलेली आहेत किंवा खूप कालांतरापासून BPची औषधं घेत आहेत, अनकंट्रोल्ड हायपरटेन्शन आहे, त्यांनी ह्या थेरपीचा सर्वप्रथम विचार करावा, किलेशन थेरपीचा. नंतर येतात ज्यांना इस्चिमिया किंवा इन्फार्क्शनचा धोका आहे, ज्यांच्यामध्ये कार्डियाक बायोमार्कर्स, ट्रोपोनिन, CPKMB, ECG, स्ट्रेस टेस्ट हे धोकादायक ठरलेले किंवा रिस्क फॅक्टर्स ते दाखवत आहेत किंवा हे बायोमार्कर्स वाढलेले आहेत, त्यांनी सुद्धा ह्या थेरपीचा जरूर फर्स्ट इन्स्टन्समध्ये विचार करावा. बरेच वेळा पेशंट्सला हार्ट अटॅक आल्यानंतर ते ॲडमिट होतात, ICUमध्ये ॲडमिट होतात. त्याच्यानंतर कळतं की इस्चिमिया किंवा इन्फार्क्ट आहे, थ्रॉम्बोलाइज्ड करतात. थ्रॉम्बोलाइज्ड केल्यानंतर साधारण 1 ते 1.5 महिन्यानंतर आपण किलेशन थेरपी चालू करू शकतो. ज्यांना एन्जिओप्लास्टी, बायपास ही थेरपी किंवा ही सर्जरी सांगितली आहे त्यांनीसुद्धा ह्या थेरपी स्टार्ट करू शकतात. किंवा ज्यांची एन्जिओप्लास्टी झालेली आहे, बायपास झालेला आहे, 2 ते 3 वर्षांनी परत ज्यांना त्रास होतो किंवा कार्डियाक सिम्पटम्स दिसायला लागतात, त्यांनी तर जरूर ह्या थेरपी स्टार्ट करावी. कारण का एन्जिओप्लास्टी आणि बायपास स्टेंटनी ब्लॉक गेलेला नसतो. इवन स्टेंटमध्ये रिब्लॉक झालेले पेशंट्स आपल्याकडे खूप आलेले आहेत. ते डायग्नोज करून ट्रीट करायला वेळ लागतो बाकीच्या नॉर्मल पेशंट्सपेक्षा. बरेच वेळा ओल्ड पेशंटमध्ये हार्ट कार्डिओमेगाली झाल्यानंतर रिगर्जिटेशन चालू होतं, वॉलचं रिगर्जिटेशन. त्याच्यामध्ये आपण काही सपोर्टिव्ह औषधं देऊन किलेशन थेरपी देतो, जेणेकरून त्या पेशंटला पॅलिएटिव्ह केअर किंवा सपोर्टिव्ह हेल्थ केअर भेटते. डेफिनेटली प्लास्टी ज्या पेशंटमध्ये करता येत नाही ओल्ड एजमध्ये, त्यांच्यासाठी त्या किलेशन एक वरदान आहे. नेक्स्ट जाऊया ब्रेन किंवा मेंदू. मेंदूच्या बारीक ज्या नसा आहेत त्या नसांमध्ये सुद्धा जर ब्लॉक आढळला तर तिथल्या ब्रेनचा इस्चिमिया किंवा इन्फार्क्ट, बरेच वेळा स्ट्रोक हा इस्चिमिक किंवा हिमोरेजिक असतो. जिथे इस्चिमिक आहे तिथे तर आपण लगेच किलेशन थेरपी देऊ शकतो. जिथे हिमोरेजिक आहे तिथे कालांतराने 1, 1.5, 2 महिन्यानंतर आपण
किलेशन थेरपी स्टार्ट करू शकतो. ऑलरेडी पॅरालिसिस झालेल्या पेशंटलासुद्धा आपण किलेशन थेरपी खूप चांगल्या तऱ्हेने दिलेत आणि खूप चांगले रिझल्ट्स त्यांना विथ फिजिओथेरपी आलेले आहेत. नंतर येते डायबेटीज, अनकंट्रोल डायबेटीज, डायबेटिक फूड. ह्यामध्ये शुगर कंट्रोल होत नाही. अशा पेशंट्समध्ये पण किलेशन थेरपीने खूप चांगले रिझल्ट्स दिलेले आहेत. ज्यामध्ये डायबेटिक फूट, गँग्रीन, डायबेटिक अल्सर ह्याच्यामध्ये तर खूप छान रिझल्ट्स आले विथ ओझोन थेरपी. अजून एक डिसीज आहे पेरिफेरल आर्टरी डिसीज. ह्याच्यामध्ये क्रॉनिक लेग पेन म्हणजे पाय खूप दुखतात किंवा हात किंवा पाय लिम्स खूप दुखतात आणि असह्य वेदना होतात त्या पेशंटला. त्यामध्ये स्ट्रॉंग पेन किलर दिले जातात आणि त्या पेन किलर्सनी सुद्धा काही फरक पडत नाही. अशा पेशंट्समध्ये सुद्धा आपण किलेशन थेरपी सक्सेसफुली दिलेली आहे. पेरिफेरल आर्टरीमध्ये बर्गर्स डिसीज आहे, रेनॉल्ड्स सिंड्रोम आहे किंवा एन आर्टरीज डायबिटीजमध्ये नीट फंक्शन करत नाही आहेत किंवा रक्तपुरवठा पायांना कमी झालेला आहे, अशा पेशंटमध्ये तर किलेशन थेरपी खूपच छान वर्क करते. आता इतर जे पेशंट आहेत, संधिवात आहे, कॅन्सर आहे, अशा पेशंटमध्ये पण फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी किलेशन थेरपीने खूप छान काम केलेलं आहे. आता तर नवीन एक ट्रेंड निघाला आहे अँटी एजिंग थेरपी म्हणून सुद्धा किलेशन थेरपीला वापरलं जातं. जिथे तुमच्या नसा क्लिअर होण्यासाठी किलेशन थेरपी वापरली जाते आणि जे माइल्ड सिम्पटम्स आहेत बॉडीचे ते कमी होतात. तुमचा स्टॅमिना वाढतो, वॉकिंग स्टॅमिना, स्पोर्ट्स स्टॅमिना किंवा काही जे फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा स्टॅमिना वाढतो. आणि जे मायनर कंप्लेंट्स आहेत जसं छातीत दुखणं, डोकं दुखणं, खूप क्रॉनिक पेन असणं, खूप क्रॉनिक लेग पेन असणं, डायबेटिकचं पेन असणं, हे किलेशननी हमखास कमी होतं. आता डोळे. आता डायबिटीजमुळे ज्या नसा बारीक होतात किंवा जिथे ब्लॉकेजेस होतात डोळ्यांच्या बारीक नसांमध्ये, तिथेसुद्धा किलेशन खूप छान काम करतं. डायबिटीजचा प्रत्येक प्रकार, अनकंट्रोल डायबिटीजचा, डायबेटिक रेटायनोपॅथी, डायबेटिक न्यूरोपॅथी, डायबेटिक नेफ्रोपॅथी, ह्या सगळ्यांमध्ये किलेशननी खूप छान काम ऑलरेडी केलेलं आहे. ज्या पेशंटला हे सिम्पटम्स आहेत किंवा ज्या पेशंट हे सफर करत आहेत त्यांनी डेफिनेटली किलेशनची माहिती घ्यावी व त्याप्रमाणे किलेशन स्टार्ट करावे. किलेशननंतर त्याचा इफेक्ट जाणून घ्यावा आणि तुमची प्रतिक्रिया द्यावी. गेले 23 वर्ष मी ही प्रॅक्टिस करत आहे. जे पेशंट, रेफर्ड पेशंट माझ्याकडे येतात त्यांना अटमोस्ट केअर, हेल्थ केअर आणि किलेशनविषयीची माहिती मी देते. तुम्हालाही काही डाऊट्स असतील ह्या थेरपीबद्दल, जरूर क्लिनिकला अपॉइंटमेंट घेऊन यावे. तुमच्या पेशंटचे रिपोर्ट्स किंवा पेशंटला घेऊन यावे, जेणेकरून पेशंटला चेक करून त्याप्रमाणे माहिती दिली जाईल. किलेशन थेरपी ही प्रिव्हेंटिव्ह थेरपी आहे की जेणेकरून आपल्याला प्रिव्हेन्शन ऑफ हार्ट डिसीजेस, स्ट्रोक, डायबिटीज हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह आहे. बरेच पेशंट म्हणतात की हे झाल्यानंतर घ्यायचं का? नाही, हे सगळे प्रॉब्लेम्स होण्याआधी जर घेतले तर हे सगळ्या गोष्टी टळू शकतात किंवा पुढे जाऊ शकतात लाईफमध्ये. ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, रिस्क फॅक्टर्स आहेत, त्यांना रिस्क नेहमी राहते, पण किलेशन थेरपीने डेफिनेटली रिस्क कमी होते. झाल्यानंतर घेतलं तर आहेच आहे, झाल्यानंतर डेफिनेटली गुड रिझल्ट्स तुमच्या रिपोर्ट्समध्येच दिसतात. एव्हरी 10 किलेशननंतर आपण सगळे रिपोर्ट्स रीचेक करतो आणि त्याच्यामध्ये जो फरक येतो तो तुम्ही स्वतःच पाहता. शिवाय प्रत्येक किलेशन थेरपी नंतर पेशंट स्वतः सांगतो की त्याला किती बरं वाटतंय. 15 ते 20
सेटिंगनंतर एक आपण 30 ते 40% ब्लॉकेजेस डेफिनेटली कमी करू शकतो. पेशंटच्या हेल्थ स्टेटसवर किती किलेशन दिले पाहिजेत किंवा त्याला किती किलेशन सेटिंग सहन होतील ह्याचा अंदाज दिला जातो. अकॉर्डिंग टू WHO एक 40च्या पुढे सेटिंग सांगितलेले आहेत, पण आपल्या इंडियन सिनारिओमध्ये 40 सेटिंग घेण्यामध्ये पेशंट थकून जातो किंवा तेवढी हेल्थ कंडिशन आपली नसते. त्यामुळे 10 ते 15 किंवा 20 सेटिंगमध्ये पेशंटला चांगलं बरं वाटल्यावर आपण त्यांना सपोर्टिव्ह विथ अल्टरनेटिव्ह मेडिसिन देऊन पेशंटला पॅलिएटिव्ह करतो. तर आपण जरूर विचार करा, तुम्ही किंवा तुमचे प्रियजनांना ज्यांना आर्थ्रोस्क्लेरोसिस, ब्लॉकेजेस किंवा इतर डायबेटिकचे अनकंट्रोल डायबेटीसची लक्षणं असतील त्यांना जरूर किलेशनविषयी माहिती सांगा किंवा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. धन्यवाद.